गुड इव्हनिंग गाईज. तर आज तारीख आहे 6 आणि आता आपण चाललेलो आहोत घरी जाण्याचं कारण असं आहे की आता उद्या गणपती बाप्पांचं चतुर्थी आहे आणि आज आपण गणपती बाप्पांना घरी आणायला चाललेलो आहोत. तर सगळे घरची मंडळी सगळे रेडी झालेत, मीच सगळ्यात लेट चाललोय वाटतं. तर चला आता जाऊया आणि आपल्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन येऊया आणि उद्या मस्तपैकी पूजा वगैरे करून बाप्पाला प्रार्थना करूया सगळ्यांनी की बाप्पा सर्वांना सुखी ठेव. आणि आता पुढचे 10 दिवस गणपती बाप्पाच्या कृपेने कसे जातील समजणार नाही, पण त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आता खूप छान मज्जा करणार आहोत आपण. तर चला पहिले आपण जाऊया घरी, फ्रेश होऊया आणि मग डायरेक्ट मूर्ती कारखान्यामध्ये. चला बाय. आपली आता गणपती बाप्पाला आणायची तयारी चालू आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. कशी रांगोळी काढलेली आहे, कन्न भरले ते. आणि आता आमचा बघा मखर बघा, अजून फायनल टचअप बाकी आहे, अजून रात्रीचे टाईम. बघा कसा वाटतो तुम्हाला. आणि यावर्षी सर्व मखर आरासची जबाबदारी चिल्लर पार्टी, मनाली, कनक, दीक्षिता या तिघांनीच घेतलेली आहे. आणि निशिकाने पण थोडंफार काय बघायचं काम केलेलं आहे, म्हणजे कसं झालं आहे निरीक्षण करायचं काम केलेलं आहे. बघा ही मनाली असं. तर तुम्हाला कसं वाटतो आम्हाला सांगा कमेंटमध्ये. आता चला आम्ही बाप्पा आणायला चाललेलो आहे. तर चला गणपती बाप्पा. चला आणि रांगोळी बघा, कलरची रांगोळी काढलेली आहे बघा. भेटली का चला. चला आता आपल्या गाड्या आलेल्या आहेत. क्रेटा आलेली आहे, तिच्या मागे ब्रिजा आहे. चला आता आपण निघालेलो आहे गणपती बाप्पा आणायला. आता आपण जाणार आहे थेट गणपती मंदिर जवळ आपल्या. चला आता आपण पोहोचलेलो आहोत न्यू रिजन्सीकडे आणि आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे ट्रॅफिक जरा दिसत आहे. थोड्या वेळापूर्वी कोणतरी बोललेलं की ट्रॅफिक नसेल इथून, याच्या पुढून पण एक टर्न जातो आतमध्ये. ॲटलिस्ट ते तिथपर्यंत आपण पोहोचलो असतो असं मला वाटतं, पण ठीक आहे. एनिवे नो प्रॉब्लेम. चला आता आपण चाललेलो आहे. चला मुनू पण आलेली आहे. चला आता आपण जाऊया बाप्पा घ्यायला. आता बघा आपले बाप्पा आले आहेत. गणपती बाप्पा मोरया. फर्स्ट फ्लोर आरती झाली की आपण लगेच बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाणार आहे. चला आता आपल्या आरती वगैरे झालेली आहेत, आपण बाप्पाला घेऊन निघालेलो आहोत. चला आता आपण बाप्पा घेऊ. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला चला हे कोण? गणपती बाप्पा मोरया. चला आता बाप्पाला आपल्या गाडीमध्ये ठेवूया. मागची लाईट लाव. बघा चला आता आपण चाललेलो आहे गजानन कला केंद्रामध्ये. आपण मूर्ती घेतलेली आहे आणि आता जाणार आहे घरी. तर चला चला गणपती बाप्पा.
मंगल मूर्ती मोरया. नाही सो बघा आता आपण चाललेलो आहे बाप्पाला घेऊन. कनक तुझ्या मोबाईल मध्ये गाणी लाव ना, तुझा कनेक्ट आहे ना. हा थांबव पाहिजे. हा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती आले रे आले. गणपती आले. मोरया. मंगल मूर्ती मोरया. आले रे आले. गणपती आले. आले रे आले. गणपती आले. बोला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. अरे आले रे आले. गणपती आले. आले रे आले. गणपती आले. म्हणून ओरडत नाही तू. खायला फक्त पाहिजे तू. नुसती खात बसते. गणपती बाप्पा. हा बघ संदेश. गणपतीचा जय जय. आगमन. मोरया. चला घ्या. हे घेशील का? थांब थांब इकडे या घेशील. थांब 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 काय 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 थांब. जाऊ दे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. बघा इथं आता आपली मोठे आई आले, आजी आलेले आहेत. आणि बघा आपल्या गणपती बाप्पांना आपण गणपती बाप्पा मोरया. बघा जशी रांगोळी काढलेली आहे घरभर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पाला पहिला चहा अर्पण करत आहे सोनाली मॅडम. प्रभात गुड मॉर्निंग. तुझा बघा आज आज गणेश चतुर्थी आहे, गणपती बाप्पाचा वाढदिवस. आणि आता गणपती बाप्पाच्या सगळी तयारी चालू आहे, नैवेद्याची, जेवणाची, पाहुण्यांसाठी लगबग चालू आहे लेडीज मंडळीची. तर बघा आजचा मेनू तुम्हाला काल बोललेलो, वाटाणा बटाटा आणि कोबी चणा डाळ आणि डाळ वगैरे सगळं झालेलं आहे. हे भजींसाठी कांदे कापलेले आहेत बघू शकता. चला आपला मखर पण आता पूर्ण झालेला आहे एकदम. आता फक्त बाप्पांना घेऊन यायचं आहे मखरमध्ये विराजमान करायला. सगळ्यांची आंघोळ होते, आंघोळ झाली की लगेच आता एक 10 ते 15 मिनटात. आणि आता भजी बुवा पण येणार आहेत 8:30 वाजता. त्याच्यानंतर मग गणेश पूजन होईल, गणपती बाप्पाची सगळं पूजा वगैरे झाली की नैवेद्य दाखवायचं आणि आरती वगैरे करून घ्यायची. तर आता आपण भेटूया तुम्हाला रेडी झाल्यावर सगळं. मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. तू इकड नाही विजय. दुर्वेद जा वरती मागे. अजून थोडी मागे घे, उचलून मागे घ्या, नाही तर ती शाळा आता बघा गणपती बाप्पा मखरमध्ये विराजमान झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता कसं
एकदम सुबक मूर्ती आहे आपली. बोला गणपती बाप्पा मोरया. खूप छान प्रकारे आरास केलेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त किलबिल पार्टी देशेकर परिवारांचे. हा आमचा नवीन किचन आहे. आता नवीन घरामध्ये ग्राउंड फ्लोअरला आम्ही हा कॅटरिंगसाठी, खास पार्टीसाठी, जेव्हा काय कार्यक्रम असेल, गणपती कोणाचा बड्डे वगैरे, त्यासाठी हा किचन बनवलेला आहे. अजून रेडी नाही झाला पूर्ण, पण आज आम्ही त्याचं उद्घाटन केलेलं आहे गणपती बाप्पाच्या साठी खास. तर बघा आता काय बनत आहे, वाटाणे म्हणजे. आणि इथे कणकचं काम चालू आहे, टेबल लावायचा. आणि बघा जेवणासाठी बसायला इथे सोय केलेली आहे. बघा फटाफट कणक आता टेबल लावत आहे. थोड्या वेळाने लावून झाल्यावर पण तुम्हाला दाखवू. आता मोदक पण आपले झालेले आहेत रेडी, लास्ट बाकी आहे आता. वहिनी कष्ट घेऊन मोदक केलेले आहेत. तसं तर खरं म्हणजे वहिनीचा कारभार जेवणाचा होता, तर सकाळपासून कांदा कटिंग येते करून आता थोडंसं हे नैवेद्याला पण हात लावायला आल्या थोडा. फक्त हातच चावलाय. मोदक स्टीम करायला घेतलेले आहेत, उकडायला घेतलेत म्हणून त्यांना बोलतात उकडीचे मोदक. म्हणाली म्हणजे मोदक दाखवा ना जरा, स्टीम होत आहेत ते दाखवा ना जरा. बघा मोदक कसे स्टीम होत आहेत ते दाखवा. बघा वाव. चला आता आपली पूजा चालू झालेली आहे बाप्पाची. गणेश पूजन चालू झालेलं आहे आणि बडजी बुवा पण आलेले आहे. सकल मनोकामना संसिद्ध्य समस्त मंगल गंधाक्षर पुष्पाणि वर्णाय नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं गणपती बाप्पा मोरया. पुन्हा देवाला 2 वेळा पाणी वाहा. सिद्धिविनायक महागणपती देवता फिरमहा. अर्ध्यानंतर राजगणेंद्र समर्पयामि. सिद्धिविनायक महागणपती देवता फिरमहा. एकदा नमस्कार करा करवाचा. ते नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि. मुखवाचा दैवतमेन वेदा पुष्पं दक्षिणां समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि. हातावरून 2 वेळा पाणी सोडा. अनेक पूजनेन पूर्वाराधन पंचामृत पूजनेन सिद्धिविनायक महागणपती देवता. आता पुन्हा हे उजव्या हातात सुरू आहे. डाव्या हातात पाण्याचा बंद करा आणि देवाच्या पायावर सतत पाणी शिंपून देवाला. गणपती पूजन आपलं पूर्ण झालेलं आहे. आता आरतीची तयारी. गणपती बाप्पाची पहिली आरती पहिल्या दिवसाची. चला पटापट आरतीला चला. सर्वांगी सुंदर जय देव जय देव जय मंगलमूर्ति और श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति. जय देव जय दर्शन मात्रे मान कामना पूर्ति. जय देव लंबोदर पीतांबर वणिवर कंदना करचंड वक्रतुंड त्रिनयना वासरामाचा वटावे सगना सरस्वती पावावे निर्वाणी रस्यावे सूर्यवंदना. जय देव याम देवता वंदनम या स्वतः हात फिरून आरती घ्या. हस्ताभ्याम आत्मवंदनम. एकाने कोणीतरी सर्वांना आरती. आरती झालेली आहे. आता बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे. चला एक कापूर काय फक्त ते इकडे हे होतं ना. सगळ्यांना आरती देते. ठीक आहे जॉर्जियाला जाणार.
त्यामुळे हिला त्या चला. ओम नारायणाय नमः सर्ववन्दे श्री हिरवंशसमायुषमारोग्यमाविधा शुभमानमयते गान्यं दनं गजं बहुसौख्यलाभं जलसंवत्सरं दीर्घमायुः स्वस्ति मन्दरा सबला सन्तु आवाहिताराधितदेवता सुप्रसन्ना वरदाः भवतु इच्छितमनोकामना संसिद्धिरस्तु अखण्डितलक्ष्मी प्राप्तिरस्तु. तर मस्तक लावा आणि तथास्तु म्हणा. एकदा देवाला नमस्कार करा. गणपती बाप्पा मोरया मोरया जय. चला आता दर्शनासाठी यांची लाईन लागलेली आहे बच्चू कंपनीची. आणि दुर्वेशने मध्ये एंट्री घेतलेली आहे. दुर्वेशच्या पप्पांनी पण हे चला. आणि देवाचा नैवेद्य पण आलेला आहे बघा. खीर, शिऱ्याचा प्रसाद म्हणजे पुरी, आळूवडी, कोशिंबीर, डाळ भात आणि ही भाजी मी बनवलेली ती, आणि ही वाटाण्याची भाजी आणि पापड. निवेदन दाखवलं ना हे मोदक वगैरे सुद्धा प्रसाद घेऊन आलेले आहे. थोडंसं ते खोकला आहे ना तुला माहिती आहे का? पण एवढी मदत द्यायची. हा ते वाले हे पण नंतर आहे. पण हे जेवणावर दिले तरी होतील ना. चला चला आता नीता ते आपली पूजा करते. येईल तर दर्शन घ्यायचा कार्यक्रम चालू आहे. आम्ही तिघी ना नव्हते. वहिनी आलेले आहेत दर्शनाला. बॉबी भाई अजून आला नाही, येईल आता. पावली पुढं झालं जरा. हा असं कॅरेज चेंज केलं सर. हा मंडळी आलेले आहेत, त्यांचं पण आपण करूया. चंद्रभूषणच्या राजाच्या मंडळासाठी दुर्वेशने मोदक आणि नैवेद्याचा प्रसाद घेऊन चाललेला आहे दुर्वेश. तो बोला गणपती बाप्पा. बॉबी भाई आहे. बॉबी भाई दर्शनाला आलेला आहे. लवकरात लवकर दर्शन घ्यावे आणि आम्हाला जायचं आहे दुसरीकडे दर्शन घ्यायला. फुल पडला आम्ही मोकळे. हा हा
आहे आपले गणेश भाऊ आलेले आहेत गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. मोरया. आणि आपले जयेश भाऊ पण आलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. रेडीमेड मोदक आहे ना हे मस्त भेटतात ना असे. कोणता? तो का बनवले घरी? हा 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 बोलतोय का? हा हा नाही तो 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 माहित नाही. हा विजयने बनवलाय. हा का हा मोठावाला विदाऊट साचा. नाही साच्यामध्ये आहेत. हा हा विदाऊट कुठे? आहे ना तिकडे जेवणाच्या किती? भाऊ पण आले आहेत. अरे बाप रे इथे भाई इधर खाना चालू आहे. गणेश भाई हे जेवलं नाही का भाभी भाई? जेवलं खाना हो गया मग फॉरेन से भी आया है आदमी. अरे सकाळी काय 5:30ला केला. 5:30 चार बोलून मला वाटलं मी कोणी सांगितलं असेल तुला तो रागाला. मग गणपती बोला दर्शनाला ये म्हणून त्याला फोन केलेला आठवण. दीक्षू काय पाहिजे का? काय पुऱ्या व तुम्ही 4 टाइम घेतल्या? विकास बस ना और कुछ फिलहाल? हाँ है शांताराम ओरिजिनल. हो भास्कर हा मेन. जेवायला बसलेला आहे जय 28. आम्ही तुमचा ब्लॉग बघितला, खूप छान होता. कोणता? तुम्ही शेअर करा सगळ्यांना. निसानवाला ना, निसान फ्रॉडचा. हा शेफ आजचे. त्याच्यानंतर दोन्ही मोठ्या वहिनी आणि दीक्षू वाढते वाटाण्याची भाजी. आणि हे मेन मोदकवाले. आणि इकडे काय ड्राय आयटम ऑइल काय मेन आजचे बोललो. आजचे उद्या काम तुमचं आहे ना. या आजचे मेन बोललो. हा हा ये आज यांच्याकडे व्हेजिटेबल्सचा डिपार्टमेंट होता. हा आणि हे 2 लेडीज देशेकर. हा हे बघा नांदिवलीची बाई आले. फिरवली ना ग मग गणपतीने सोम फिरवली बा. सर आलेले आहेत. अडवले सर आणि पंकज भाऊ आलेले आहेत. आणि विजय भाऊ त्यांना जेवण वाढत आहेत. राईस हे डाळ घेऊन ये इकडे मागे एकदम. दिसू चला चालू. धन्यवाद. मामा पण आले नांदेलीवरनं आणि जोडीने बसलेत जेवायला. बघा कमी जाऊन जातो जोडीने. हा आणि गावानंतर तिचं माहीच आहे. आहे बाईला द्या काही बाजरी. देताना आणि हे बघा खास मोदक बनवलेला भाऊने म्हणून तो खाण्यासाठी सागर सर आले. खास फोन करून सांगितलं का तो मोदक माझ्यासाठी ठेवा ना. हा बघा जम्बो मोदक खायचा. आणि हा या शेफनी बनवलेला बघा. हा आणि काय तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? नाही, फार छान बनवलेलं. दुर्बीनचं काय बोलत होते? टेस्ट चांगली आहे का त्याच्यापेक्षा? एकदम मस्त एकदम. दोन्ही बटर सेम आहेत. मला बघा, तुम्ही मला प्रश्न विचारले, मला बोलायला चान्स देत नाही शेफ. दुर्बीनचा काय विषय? नाही ते त्याच्यामधलं मटेरियल मला दुर्बिणीने बघावं लागते, कुठे सापडते. अच्छा आता खाऊन वगैरे घेतला असेल आधी.